सांगायचं की हमेशा पहिल्यापासूनच तडीपारायण तर नरकामध्येच आहे. त्याच्या बाहेर ते कधी येतो का नाही काय माहिती. तो 25 एकरचा जमीनवाला मालक आहे आणि त्याला पोलिसवाल्यांनी सांगितलं की मातीपूर आहे. यांच्याकडं सगळं गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे याच्यामध्ये. हिंदू समाजाचा मोर्चा होता आणि ते सर्व पाहता त्यांची जी भाषण झाली इथं, त्याच्यानंतर त्या भाषणातून ते मनोरुग्ण तयार झाून तिथं तोडफोड झाली. त्याच्यामुळे त्या प्रकारे सुद्धा आपण चौकशी करायला पाहिजे. समाजकंटक आंदोलनामध्ये मोकळ्या रस्त्या लावून घुसले आणि व्यापाऱ्यांचे आवडीत दुकानमान होते, पण त्याच्या दगडफेक करण्याचं काम काही समाजकंटकांनी केलं. दादा गंभीर आहेत, आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. आंदोलनाची दिशा ही आपण ज्या दिवशी 10 तारखेला संविधानाच्या स्तंभाची विटंबना केली आणि त्यावेळेस ते जे आरोप होता पोलिसनं मनोरुग्ण म्हणून जाहीर केला होता. तर तो मनोरुग्ण नसून तो चांगला आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यावर त्याला फाशीची कारवाई झाली पाहिजे ही एक मागणी आहे आमची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 तारखेला परभणीमध्ये सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीनं परभणी बंदचं आवाहन केलं होतं आणि धरणे आंदोलनाचं केलं होतं. तर परभणी बंद एकदम शांततेत सुरू होता दुपारी 12 वाजेपर्यंत आणि आंदोलन पण सुरू होतं. पण काही समाजकंटक या आंदोलनामध्ये मोकळ्या रस्त्या लावून घुसले आणि व्यापाऱ्यांचे आवडीत दुकान बंद होते, पण त्याच्या दगडफेक करण्याचं काम काही समाजकंटकांनी केलं आणि ते समाजकंटक करून पळून गेले. तर पोलीस आयला त्यांचं हे अपयश रोखण्यासाठी त्यांनी परभणी शहरामध्ये जे आंदोलन करत होते उपासक नेते त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि संध्याकाळी कोमिंग ऑपरेशनच्या माध्यमातून घरात घुसून आमच्या महिला असतील, तरुण असतील जे की गुन्ह्यामध्ये नव्हते त्यांना आणून अटक करून मारहाण केली आणि त्यांना पिशामध्ये हे सुद्धा पिशार झाला. मी तुम्हाला ते सांगतो, काल आयोगाचे उपाध्यक्ष आले होते. त्यांनी या 3 PSIला सक्तीच्या रजेवर पाठवले. तर आमचं हेच आंदोलन म्हणणं आहे की त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर सजा झाली पाहिजे, शासन त्यांना झालं पाहिजे, हीच आमची मुख्य मागणी आहे. त्यांनी तरी तर पूर्ण सुरुवात केली. समजा कोणी यांच्याकडं सगळं गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे याच्यामध्ये. ते अजून कारवाई करत नाही. आमचा युवक, आमचा अनुयायी भीमसैनिक जो वारला तर अजून शासनाने 1 रुपयासुद्धा मदत जाहीर केली नाही. ते शासन नुसतं पाहण्याचं काम करत. तोपर्यंत ह्या गुन्ह्याची चौकशी होणार नाही. पहिल्यापासून 10 तारखेपासून जे शिल्प होतं, कारण की दुपारी 2 वाजता ह्याच ग्राउंडवर हिंदू समाजाचा मोर्चा होता आणि त्याच्यामध्ये मला तुमच्या माध्यमातून सांगायचं की मोर्चा हा बांगलादेशातील जे हिंदू समाजावर अन्याय व्हायला त्याच्यासाठी होता. पण भाजपचं निवडणुकीमध्ये जे घोषवाक्य होतं बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो शेफ आहे, त्या हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये कटआउट होते आणि ते सर्व पाहता त्यांची जी भाषण झाली इथं, त्याच्यानंतर त्या भाषणातून ते मनोरुग्ण तयार होऊन तिथं तोडफोड झाली. त्याच्यामुळे त्या प्रकारे सुद्धा आपण चौकशी करायला पाहिजे. नंतर कळलं आपल्याला की भीमा कोरेगाव जवळ यायला तिथं षडयंत्र आहे का, त्याच्यात कोण आहे तर ते नंतर कळलं. पण त्याची चौकशी झाली पाहिजे अगोदर. ते सांगतो जी शिल्प जो संविधानाचा त्याची तोडफोड केली ते करते वेळेस त्याला ताब्यात आमच्याच पोरांनी घेतलं. आमच्या पोरांनी ताब्यात घेऊन युवकांनी पोलीसच्या स्वाधीन केलं आणि पोलीस लगेच सांगतं की हा माथेफिर होता. ना त्याची कोणती चाचणी झालेली आहे, ना सरकारी दवाखान्यात त्याची टेस्ट झालेली आहे. कशा प्रकारची टेस्ट न करता तो 25 एकरचा जमीनवाला मालक आहे आणि त्याला पोलीसवाल्यांनी सांगितलं की माथेफिर आहे. हे पोलीस प्रशासन याच्यामध्ये काय साध्य करायचे त्या पोलीस अधिकाऱ्यांना माहीत. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला. जाणूनबुजून म्हणत आहे त्याच्या प्रशासनाचा बोलवता कोण धनी आहे त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी. तुम्ही पाहितलं असेल ही घटना झाल्यानंतर आंदोलन यशस्वी होत होतं. आंदोलन करणारे आमचे आंबेडकर चळवळीचे ज्यांनी पूर्ण आयुष्य वाहिलं चळवळीसाठी जे विजय वाकोडे या नेतृत्वाचं आंदोलन करत होते. आंदोलन करत असताना की पोलीसवाल्याला लक्षात आलं की आंदोलन करणारे विजय वाकोडे जे आहेत यांच्यावर गुन्हा दाखल केला, बाकी सर्व आंदोलन थांबवता येईल आणि समजा बंद पडेल त्या उद्देशाने त्यांनी विजय वाकोडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. FIRमध्ये त्यांचं नाव आणलं आणि हे आंदोलन दडपण्याचं काम केलं. पण ते तिथं न थांबता त्यांनी आंदोलन कंटिन्यू सुरू केलं. त्या दिवशी आपण पाहिलं असेल इथं धरणे आंदोलन होतं आपलं आणि त्या धरणे आंदोलनामध्ये विजय वाकोडे यांनी स्वतः आमच्यासोबत होते. जे सुरेशचा अंत्यविधी त्या तिथंसुद्धा आपल्यासोबत होते आणि ते सर्व पाहत असताना त्यांच्यावर टेम्परेचर आल्यानंतर त्यांना जी स्वतः दवाखान्याचा ॲडमिट झाल्यानंतर त्यांचा मृत्यू घडला आहे. त्यांचीसुद्धा मूर्तीची चौकशी आणि त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे शासनाकडे सुद्धा आमची मागणी आहे. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे वक्तव्य त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय?
अमित शहा तुम्ही तर काल जे देशाची सर्वोच्च आपलं सभागृह आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब असं करून त्यांनी सांगितलं की एवढ्यांना जर देवाचं नाव घेतं असेल तर ते स्वर्गामध्ये गेले असते. तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं की अमित शहा पहिल्यापासूनच तडीपारायण तर नरकामध्येच आहे. त्याच्या बाहेर ते कधी येतो का नाही काय माहिती. संविधानाने ते आपल्याला अधिकार दिला, त्याला खासदार केले, आज गृहमंत्री केले. ते बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे झालेलं आहे. त्यांनी जे निषेध व्यक्त केलं बाबासाहेबांबद्दल बोललं आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो सर्व. याच्यापुढे आंदोलनाची दिशा काय ठरणार? याच्या आमचं आंदोलन सुरू राहणार आहे जोपर्यंत मटरचा आपल्या पोलिसावर होणार नाही दाखल आणि आमचे जे आंदोलनामध्ये कार्यकर्ते होते त्यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल केले आहेत ते वापस घेतले जाणार नाहीत तोपर्यंत. आणि जे आमचे सोमनाथ सुरेश असतील, विजय वाकुळे जे असतील त्यांच्या घरामध्ये शासकीय नोकरी मिळाली पाहिजे, त्यांना शासनाने मदत दिली पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन तीव्रता ह्याची वाढत जाणार आहे.